नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. मध्ये ग्लोबल ट्रेडिंग सर्व्हिसेस, एस ट्रेडर्स व त्याच्या संलग्न कंपन्या अशा अनेक कंपन्यांनी कोल्हापूरमध्ये बोगस कंपन्या चालू करून इथल्या लोकांना महिन्याला 5% ते 20% परतावा देतो असं आमिष दाखवून गोरगरीब लोकांकडून, मिडल क्लास लोकांकडून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांनी गोळा केले होते. त्यानंतर 21-22 पासून या सर्व कंपन्या एकाच वेळी गायब झाल्या, परतावे देणे बंद झाले. त्यानंतर आम्ही गेले 3-4 वर्ष या संदर्भात आवाज उठवा लागलोय, लढा द्या लागलोय. त्यानंतर आज ग्रोबसची जी तारीख होती आपल्या मुंबई हायकोर्टात कोल्हापूर सर्किट बेंच येते, त्यामध्ये 2022 मध्ये शाहूपुरीला हा गुन्हा नोंद झाला होता ग्रोबस संदर्भातला. त्यानंतर ह्या गुन्ह्याचा थोडक्यात सारांश सांगायचं झालं तर संबंधित गुन्हा हा 218 कोटीच्या वरचा आहे. 218 कोटी तरी ऑन पेपर या लोकांनी गोळा केल्यात असं दिसते, पण पोलिसांनी चार्जशीट मध्ये दाखवताना हा 12 कोटीचाच गुन्हा फक्त दाखवला गेला. त्यानंतर आता ज्या हायकोर्टमध्ये तारखा चालू आहेत यामध्ये जे हायकोर्टचे आता जे न्यायाधीश आहेत माननीय शिवकुमार डिगे साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने यामध्ये भूमिका घेतलेली आहे. आणि आम्हा गुंतवणूकदारांच्या वतीनं ॲडव्होकेट जयंत बारदसकर या साहेबांनी चांगल्या पद्धतीनं कोर्टासमोर सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या की कशा पद्धतीनं पोलिसांनी यामध्ये तपासात दिरंगाई केलेली आहे, तपास केलेला नाही आहे, आरोपींना मदत होईल असा तपास यामध्ये केलेला आहे. आणि माननीय कोर्टानं त्या संदर्भात सर्व पोलीस अधिकाऱ्यांना जे आजपर्यंत तपासी अधिकारी होते व तत्कालीन SP महेंद्र पंडित साहेब या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश सांगितले होते मागच्या तारखेला. त्यानंतर आजच्या तारखेला SP साहेब आणि सर्व IO हजर होते. त्यानंतर कोर्टाने SP साहेबांना हेच विचारलं की तुम्ही SP म्हणून तुमची काय कर्तव्य आहात, तुमचं काम काय. जिल्ह्याचं जेव्हा तुम्ही एखाद्या प्रमुख होताय त्यावेळेला तुम्ही असं एखाद्या मोठ्या कोट्यावधी शेकडो कोटीचा फ्रॉड असणाऱ्या तपासात असं टंगामंगई करणं किंवा तुमच्या पोलीस खात्यातील बाकीच्या आयोनी असं टंगामंगई करणं, आरोपींना मदत होईल असा तपास करणं हे कितपत योग्य आहे. आणि याबद्दल खडे बोल त्यांनी सुनावलेले आहेत. पुढच्या 19 तारखेला SP महेंद्र पंडित साहेब व जे आतापर्यंतचे 5 IO आहेत या सर्वांना लेखी स्वरूपात ॲफिडेव्हिट कोर्टानं सादर करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. आणि कोर्टानं स्वतःच हे यामध्ये जे मुख्य आरोपी आहे विश्वास कोळी याचा बेल ॲप्लिकेशन आता हायकोर्टात जे चालू आहे या केसमध्ये स्वतः कोर्टाच्या निदर्शनास आलं की एका बँक अकाउंटवर 171 कोटी जमा दिसतात त्याच्या आणि ते विड्रॉ मारले गेले. मग एवढा असताना सुद्धा पोलिसांनी ते पैसे कुठे गेले, त्याची मालमत्ता कुठे गेली याची चौकशी केलेली नाही. फक्त 12 कोटीचा चार्जशीट मध्ये गुन्हा दाखवला गेला. आणि जी आज डिगे साहेबांनी, हायकोर्टचे जे न्यायाधीश आहेत डिगे साहेब यांनी जी भूमिका घेतलेली आहे यामुळे आम्हाला गुंतवणूकदारांना लय मोठा यामध्ये दिलासा मिळालेला आहे. आणि कोल्हापुरातील गोरगरीब जनतेचे पैसे यांच्या भूमिकेमुळे आणि साहेबांच्या या भूमिकेमुळे 1,00,000% लोकांना परत मिळतील अशी अपेक्षा आता निर्माण झालेली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.